नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी झणझणीत अशी गावरान पद्धतीने फिश करी म्हणजेच माशाचं कालवण बनवणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला तर इथे आपल्याला ना मासे घ्यायचे आहेत. तर मी इथे जे चिलापी मासे असतात ना त्या प्रकारचे मासे घेतलेले आहेत. मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा सुकं खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकूयात आणि याला झाकण लावून आपल्याला मिक्सरला हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. गरजेनुसार तुम्ही यामध्ये पेस्ट बनवण्याकरता थोडंफार पाणी वापरू शकता. पहा या ठिकाणी आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. यामध्ये मी अगदी 2 चमचे पाण्याचा वापर केला होता आणि छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. यामधील कच्चेपणा जाईपर्यंत, याला मस्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बरेच जण माशामध्ये कांद्याची पेस्ट वगैरे वापरतात, परंतु आपण यामध्ये अजिबात जरासुद्धा कांदा वापरणार नाही. कारण कांदा जो असतो ना तो उष्ण असतो आणि मासेसुद्धा उष्ण असतात. त्यामुळे मासे खाताना कधीही कांद्याचा वापर अजिबात करू नये. तर पहा आपण छान व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे. तर यालासुद्धा छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे समजायचं आपलं हे वाटण अगदी व्यवस्थित असं यामध्ये परतून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, जसे की 1 चमचा लाल तिखट घालूया. त्यानंतर 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपलं घरगुती मसाला. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता. त्यानंतर थोडीशी धना पावडर घालायची आहे आणि इथे मी वापरते चिकन किंवा मटण मसाला. कोणताही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक मसाला घालायचा आहे, तो म्हणजे फिश करी स्पेशल मसाला मिळतो, तो टाकायचा आहे आणि हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा सर्व जिन्नस आपण छान असं परतून घेतलेला आहे. यामध्ये तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता तुम्हाला मसाला तळताना तेल जरी कमी वाटत असेल ना, परंतु तुम्ही पुढे बघू शकता की याला मस्त अशी तरीसुद्धा येते. छान मसाले परतून झाले की आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा जितका पातळ किंवा घट्टसर अशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता. तर इथे पहा मी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली छान अशी पातळ रस्सा भाजी तयार होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. पहा पाणी घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थंडच पाणी यामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं तेच वापरणार आहे. छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा तुम्हाला इथे दिसतच असेल याला अगदी मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर ही जी पद्धत आहे ना ती गावरान पद्धत आहे. आमच्याकडे गावाकडे याच पद्धतीने फिश करी म्हणजेच माशाचं कालवण बनवलं जातं. पहा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की काय करायचं, गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची किंवा बारीक ठेवली तरी पण चालेल. गॅस आपण बारीक करूया आणि यामध्ये आपण मासे टाकून घेऊया. मासे शिजण्याकरता अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये हे मासे शिजतात. त्याचसोबत मासे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉलिक ॲसिड असतं, त्यामुळे माशाचे सेवन जरूर केले पाहिजे. पहा आता हे सर्व मासे आपण या रश्श्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही ते पाहू शकता की रश्श्यामध्ये तरी किती मस्त आलेली आहे. रंगसुद्धा अगदीच अप्रतिम असा दिसतोय. सर्व मासे यामध्ये टाकायचे आहेत आणि आता ना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरती हे मासे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मासे टाकल्यानंतर हलकंसं असं मिक्स करून घेऊया. आता याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पहा इथे आपले मासे छान असे शिजलेले आहेत, बघू शकता. मासे अगदी पटकन असे शिजतात, अजिबात याला जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. पहा अगदी मस्त असे आपले हे मासे इथे शिजलेले आहेत.
आता मी तुम्हाला जरासा मासा तळून दाखवते. पहा, अगदी मस्त मऊसूत असे आपले हे मासे शिजलेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही माशाची भाजी एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. जिथे तुम्ही कमेंट कराल त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्कीच द्या. थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे हे माशाचा रस्सा पिला ना की सर्दी पडसे दूर होतात असं आमच्याकडे म्हणतात. बघा, मस्त अशी तुम्ही सुद्धा या गावरान पद्धतीने झणझणीत माशाची रेसिपी म्हणजेच हे माशाचं कालवण नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.